मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवण्याची धडपड, आई मिरची तोडायला गेली अन अनर्थ घडला। वैनगंगा नदीत मंगळवारी बोट उलटून 6 महिलांचा मृत्यू झाला होता। शोधकार्यादरम्यान यापैकी एकाच महिलेचा मृतदेह हाती लागला होता, तर बुधवारी पहाटे आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला। या महिलेचे नाव रेवंता झाडे असे आहे। या महिलेच्या मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते, मात्र त्यापूर्वीच दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। ज्या घरात लग्न सोहळ्याचं आनंदी वातावरण असायला हवं होतं, त्या घरावर दुःखाचे गडद सावट पसरलं। 2 महिन्यानंतर मुलीचं लग्न ठरलेलं, त्यासाठी कुटुंब पै पै जोडत होते। अशात मिरची तोडायला गेलेल्या महिलेवर काळाने घाला घातला। आज त्या महिलेचा मृतदेह सापडला। मृतदेह बघताच मुलीनं एकच टाहो फोडला। केवळ कुटुंबावरच नाही तर संपूर्ण गाव दुःखात बुडाले। चंद्रपूर गडचिरोली सीमेवर नाव दुर्घटना घडली। यात 6 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने दोन्ही जिल्ह्यांवर शोककळा पसरली आहे। आज रेवंता हरिचंद्र झाडे यांचा मृतदेह सापडला। रेवंता झाडे यांची मुलगी काजल हिचा एप्रिल महिन्यात विवाह ठरला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर येथील शेतमजूर पोटाची खळगी भरण्यासाठी वैनगंगा नदी पात्रातून नावेने चंद्रपूर जिल्ह्यातील गंगापूर टोक शेतशिवारात मिरची तोडायला निघाले होते, मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला। नदीपात्राच्या मध्यभागी नाव येताच नाव बुडाली। या दुर्घटनेत 6 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यापैकी 2 महिलांचे मृतदेह मंगळवारी सापडले होते, तर बुधवारी पहाटेला रेवंता झाडे या महिलेचा मृतदेह सापडला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 चंद्रपूर।